हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. डिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज जायचं आहे लग्नाला आणि माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. तर तिकडे जायचं आहे. तर इथे मस्त रेडी झाली आहे. विहान पण मस्त रेडी झालेला आहे. कियाराचं बाकी आहे. तर इथे मी मस्त साडी घातलेली आहे, बघू शकता, क्रीम कलरची. तर असं पदार्थ घेतलेला आहे. असा खूप छान साडी आहे आणि एकदम छान मस्त पदर पण आहे, बघू शकता. याचा असा क्रीम कलर आहे. मग दाखवते. असा त्याला मस्त ग्लिटर्स आहे. तर असा लुक आहे माझा आज साडीला. सिंपल. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि अशा एका हातातच बांगड्या घातलेल्या आहे, मॅचिंग इयरिंग्स मॅचिंग घातलेले आहे. तर चला आता कियाराचं आवरून देते आणि त्याच्यानंतर बोलतेच मी तुमच्याशी. चला. तर विहान कियाराला मी इतक्यात जेवण दिलं, दूधपोळी दिली त्याला. तर म्हटलं तिकडे गेल्यावर कसं जेवता मी जेवत, तर त्याच्यामुळे इथे डिशवॉशरला भांडे पण लावून दिले होते. दूध आणलेलं, दूध झाकून दिलं. नंतर तो गॅस ऑफ करून देते, सगळं बंद करून वगैरे. मग कधी पण निघायचं. तर कियाराचं पण इतक्यात आवरून दिलं. आता थोड्या वेळ निघू आम्ही. तर तेच. आणि मस्त सिंपल लुक आहे माझा आजचा, एकदम क्रीम कलर आहे. तर ही विहानच्या बड्डेला घेतलेली मी साडी. तर मला तर खूपच आवडते आणि खूप दिवसांनी घातली. विहानच्या बड्डेला घातलेली, त्याच्यानंतर एकदा लग्नाला घातलेली आणि आता एकदा घातलेली. तर मला खूप आवडते, बघू शकता. त्याचे काटच इतके छान आहे ना असे. तर आता थोड्या वेळाने निघूच आणि मग जाताना तुम्हाला दाखवतेच आजवर. आणि मम्मी त्यांना पण घ्यायचं आहे, गुड्डीन त्यांना आज जाताना लग्नाला. तर तिथे जाणार आदिवाडीला, तिथे मम्मी त्यांना घेणार आणि नंतर मग जाणार. आणि रुपालताई पण निघणार आहे आता इथून. तर मग आम्ही सोबतच निघू आणि मग बोलतेच तुमच्याशी नंतर. तर चला आता मी मस्त फोटोज वगैरे क्लिक करून घेणार थोडेसे इथेच आणि मग तिथे बाकीचे करणार. चला. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि इथे कियारा, तिला छान छान फ्रॉक घातलेला आहे, अशा पोणी घातलेले आहे. एक मिनिट आवाज कमी करते. तर तेच आता इथे वैभव गेलेले आहे दुकानात आणि ATM मध्ये. तर आता आम्ही निघालो आणि जाताना गुड्डी आणि लकीला घेऊन जाऊ आणि मम्मी पप्पा येतील रुपालाई त्यांच्या गाडीमध्ये. तर जाताना तुम्हाला दाखवतेच. आणि इथे असं बाहेर आल्यावर असं माझा लुक दिसतंय मस्त छान आणि सिंपल. मला खूप छान वाटतं साड्या. आता म्हणजे ह्या वर्षी मी खूप वेळा साड्या घातल्या, नाही तर मला साडी घालायला मिळतच नाही. आणि खूप आवडतं मला की असं साडी घालावी वगैरे. पण मग मी अशी मध्ये घालतच नाही कधी. असंच ओकेजन, लग्न असो किंवा काही असो कार्यक्रम, तेव्हाच घालायला होतं, नाहीतर मग कधी साडी घालायलाच नाही होत. तर मला खूप छान वाटते आणि खूप दिवसांनी ही साडी काढली ना, तर मला खूपच आनंद होतो. इतकी छान दिसते मस्त. आणि तेव्हा माझी तब्येत इतकी खूप होती ना, 74-75 किलो वजन. तर तेव्हा ही साडी इतकी म्हणजे येतच नव्हती, ब्लाऊजसुद्धा येत नव्हतं. आणि आता हे ब्लाऊज इतकं ढिलं झालं की टाचन पिना लावून वगैरे केलेलं आहे सेट पूर्ण. आणि बारीक पण दिसते मी एकदम ह्या साडीमध्ये. तर मला खूपच आवडतं आहे. तर तेच आता निघूच आम्ही आणि गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे जाताना तुम्हाला दाखवतेच काही काही ठिकाणं वगैरे, गड, नंतर असं सगळं दाखवते. गडाच्या खालनंच आम्ही तिथूनच जाऊ आणि माझ्या मामाच्या घरी पण जमलं तर जाऊ, ते पण दाखवेल तुम्हाला, त्यांची शेती वगैरे. तर आय होप तुम्हाला आवडेल व्हिडिओ बघायला. आणि तिकडचे लग्न कसे असतात गावाकडचे ते पण तुम्हाला बघायला आवडतील. तर चला, लेट्स गो. कियारा गो. चला, बोलते नंतर. तर आता आम्ही दिंडोरीमध्ये आलेलो आहे आणि मस्त इथे वडापाव भेटतो छान. तर आता वडापाव खाऊन जाऊ. आणि तेच पलाई पण निघालेली आहे आणि इकडे मागे बसलाय विहान, थम्सअप पितोय. आणि इथे कियारा. तर
मस्त काहीतरी खाऊन जाऊ. आणि तेच आता दिंडोरीमध्ये आलो आणि इतकं ऊन आहे ना बापरे बाहेर. गाडीमध्ये चांगलं वाटतं AC मध्ये, नाही तर बाहेर उतरलं ना तर इतकं गरम म्हणजे इतकं ऊन आहे. तर मी एक्स्ट्रा ड्रेस पण घेऊन घेतला म्हणजे जीन्स टॉप, मामाकडे आली तर बदलून घेईल. आणि तेच आता इथे कियाराला मी यांना जेवण दिलं म्हणून त्यांना काही भूक नाही, पण आम्हाला भूक लागली आता. तर म्हटलं काहीतरी खाऊ. तर आता गुड्डीला इतक्यात फोन केला तर ती आवरून ठेवून आली. मग गेलो का पटकन त्यांना घेऊ आणि मग तर तेच चला बोलते नंतर. तर इथे लकीला आणि गुड्डीला घेतलेला आहे. मस्त रेड झालेली गुड्डी आणि इकडे लकी. तर आता इथून घेतलं. आता मम्मी ते इथे रुपला त्याच्यासोबत. आणि कुठे आले रुपला आले का? तर तेच आता निघतो आणि मग जाताना तुम्हाला दाखवतेच. तर इथे ह्या जंगलामध्ये इतके भोकरं आहे. ते मी लोणचं केलेलं ना ते भोकरं. तर म्हटलं येताना तुम्हाला दाखवेलच झाड कसं आहे. तर आता घाई झाली तर चला. तर आता इथे पुढे बघू शकता इतकी छान नदी आहे. इतका मस्त व्ह्यू आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल आणि येताना तुम्हाला दाखवेलच मी उतरेल तिथे. तर इथे असं पूल आहे. त्याला बाजूला असे हे पण नाही कट्टे म्हणतात ते पण नाही. आणि इतकं छान पाणी ना बघू शकता. इतकी मोठी नदी आहे. ही चनकापूर धरणावरून येते ही नदी, गिरणा नदी. तर बघू शकता इतकं छान ग्रीनरी आहे. आणि इकडे सगळ्यांच्या शेती इतकी ग्रीन आहे म्हणजे सगळं ग्रीन सगळीकडे शेती आणि छान आहे मस्त. असं भकास वाटत नाही ह्या साईडला. तर आय होप तुम्हाला पण आवडला असेल व्ह्यू. आता येताना तुम्हाला सगळं दाखवेलच. तर चला. तर आता इथे आम्ही इतक्यात लग्नाला पोहोचलो ह्या गावाला. तर सावरपाडा हे गाव आहे. तर मस्त छान मंदिर आहे हनुमानाचं, नंतर शंकराची पिंड आहे. तर तिथे नवरदेवाला तिथे म्हणजे पूजा वगैरे चालू आहे. तर तेच. आणि इकडे कसं गावाकडे लग्नांना मंदिरामध्ये थांबवतात. आणि आता इथे वैभव गाडी लावता इकडे सावलीमध्ये. कियाराचं चाललं आहे रडणं वगैरे, तिची पण तब्येत बरी नाही. आणि इथे बघू शकता मध्ये आली ना हा नवरदेव आहे माझा चुलत भाऊ. तर त्याचंच लग्न आहे. आणि इथे असं मंदिर आहे आणि बघू शकता मस्त हनुमानाचं मंदिर आहे. छान नंदी आहे समोर. तर इकडे गावाकडे कसं मंदिरामध्ये रेडी करतात नवरदेवाला आणि ती गुड्डी. तर तिथं चाललं आहे फोटो काढणं वगैरे त्याच्यासोबत. तर बघू शकता ती म्हणे काढ माझा फोटो व्हिडिओ काढ. तर तेच. आणि ते बाबा बघू शकता इतकी छान नाचत आहे. नाचतील आता थोड्या वेळाने. आणि ते DJ पण चालू आहे मस्त छान. तर ऐकायला खूप छान वाटतं, तुम्हाला पण आवडेल. तर चला. इथे कियाला आणि विहानचं चाललं आहे खेळणं. त्यांना असं खूप दिवसांनी खेड्यावर वगैरे आणलं का त्यांना खूप आवडतं. झाडं वगैरे खूप असतात, ग्रीनरी असते आणि खेळायला एकदम मोकळं वाटतं ना. तर तेच आता इथे मम्मीन ते सगळे बसलेले आहे. गजरे लावणं, मेकअप करणं, असेच मजा असते गावाकडे लग्नाची. सगळे एकमेकींचा मेकअप करून देतात, गजरे लावतात. आणि ते असा पूर्ण व्ह्यू आहे. इथे रुपालताई पण आलेली आहे बघू शकता, लकी आहे. आणि इथे अनिश त्याचं चाललं आहे खेळणं. तर मस्त खेळत होता छान. आणि हे विहान कियारा ते पण खेळत. तर इथे नवरदेवाची अशी पूजा वगैरे असं चालू आहे सगळं.
ओवाळणं वगैरे. आता घोडा नाचेल, इतका छान नाचतो, तुम्हाला पण आवडेल बघायला. इथे रुपलताई आणि गुड्डी नाचण्यासाठी गेलेली आहे आणि मी पण थोड्या वेळाने जॉईंट होईलच त्यांना. तर म्हटलं चला त्यांचा आधी व्हिडिओ काढून घेते आणि नंतर मग मी जाणार. तर इथे बघू शकता हीच मजा असते. आणि आता मी गेलेली आहे आणि वैभवला बोलली की आमचा व्हिडिओ काढा. तर आता मी पण डान्स करणार थोडाफार. छान वाटतं असं डान्स करायला. असं कधी भेटत नाही लग्नांमध्ये डान्स करायला वगैरे. तर आम्ही तर खूपच नाचतो बहिणी, सगळ्या 4ही बहिणी. आम्हाला खूप आवडतं लग्नांमध्ये डान्स करायला. तर कुठे पण गेलो की डान्स करतोच आम्ही. तर आता इथे रुपलताई, मी आणि गुड्डी मस्त डान्स करते त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत. तर खूपच ऊन होतं, म्हटलं चला थोडा वेळ डान्स करू. आणि त्याच्यानंतर मग कोल्ड्रिंक्स घेतल्या, माझा वगैरे, फ्रुटी, स्लाईस. तर इथे बघू शकता मी पण डान्स करते, गुड्डी पण डान्स करते आणि रुपलताई पण डान्स करते. आणि छान वाटतं असं लग्नांना येऊन डान्स करणं. तर इथे रुपलताईंनी म्हटलं तर आता ऊन आहे तर बाजूला हो थोड्या वेळ. आणि आता इथे पुढे इतकं छान डान्स करता मुली, तर बघू शकता. तर इथे आमचा डान्स पण झाला. नंतर इथे गुड्डी राहिली व्हिडिओ काढून. तर खूप डान्स केला आणि इथे सगळे जॉईन झालेले आहे. बघू शकता डान्स करण्यासाठी सगळे मोठे छोटे, मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत डान्स करतात. एकदम लहान लहान मुलंसुद्धा डान्स करतात.
आणि एकदम म्हातारे असतं ना खूप, तर ते सुद्धा डान्स करतात. तर हीच मजा असते लग्नांना, म्हणजे गावाकडे लग्नांना. शहरामध्ये एवढं बघायला भेटत नाही आपल्याला, एवढं डान्स वगैरे करणं. तर इथे बघू शकता गोळा किती होऊन आलेले आहे बघण्यासाठी. आणि तेच आता इथे घोडा नाचते खूप छानपैकी, तर ते पण तुम्हाला आवडेलच. तर इथे लग्न सुरू झालेलं आहे आणि तर इथे बघू शकता एवढे आलेले आहे, असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आम्ही इथेच बसलेलो आहे आता मंडपात. तर तेच आता मस्त लग्न होतं आहे आणि इतके बलून्स होते ना, छोटे छोटे मुलं इतके बलून्स घेऊन जात होते. आणि इथे बघू शकता एवढे आलेले आहेत लग्नासाठी. तर तेच आता चालू लग्न, आणि लग्न झालं की मस्त जेवणार. तर आता गुड्डीला आम्ही पाठवलं जिथे स्वयंपाक चालू आहे तिथे. तर ते आता विचारेल काय काय, तर बघू आता. शूटिंग कोणी केलंय जेवण? स्वयंपाकी कोण आहे? हा, तुम्ही सांगा आता काय काय केलंय सांगा. काय नाही, वांगा बटाटा हा आणि वरण आणि भात, मसूर आणि वाटाण्याची वरण आहे हा आणि आपलं रेशनचं भात आहे. हा आणि गोड बुंदी जेवण आहे. आणि तुम्ही सगळं केलंय का? सकाळी ते ताजा हा तुमचं युट्यूबला येईल. हा दाखवा. ही कसली भाजी आहे? हे वरण आहे का? हा, हे वांगे बटाट्याची भाजी. वा, मस्त तरी आली. हा हा, फुलवरण म्हणजे तरी ना, भारी तरी आली. हा, एकदम भारी आली आहे. ही वांगे बटाट्याची. जवळजवळ किती लोकांचं जेवण होऊ शकतं याच्यात? कमीत कमी 500-600 लोकांचं जेवण. हा का? हा, तिकडं भात. हा, आहे आणि जेवण पण झालेलं आहे आणि जेवायला बसले काही. ते फोटो काढताय आणि ते मी साडी पण चेंज करून घेतली. तर तेच आता थोड्या वेळाने निघू. फोटो काढले, मस्त लग्न झालं आहे, छान वातावरण आहे, मस्त इतके आंब्याची झाडाला खूप आंबे आलेले आहेत आणि ते बसलेलं आहे. तर आता निघूच आम्ही थोड्या वेळाने. आता आम्ही लग्न झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे. मागे कियारा, विहान, गुड्डी आणि लक्की बसलेला आहे.
तर मस्त लग्न झालं आणि एवढं ऊन पण नव्हतं इकडे, हवा होती छान आणि छान वातावरण आहे. आजूबाजूला शेती आहे, झाडं आहे खूप आंब्याचे वगैरे, तर छान थंडगार अशी हवा होती. तर आणि जेवण तर इतकं छान होतं ना, मस्त तरीची अशी वांगे बटाट्याची भाजी पण होती. तर खूप छान जेवण पण होतं, मस्त जेवण केलं आम्ही. आणि आता निघालो, आता मस्त पुढे नदी आहे, तिथे तुम्हाला दाखवते. तिथला व्ह्यू इतका छान आहे. तर चला. तर इथे बघू शकता किती छान व्ह्यू आहे नदीचा. आणि इथे गुड्डी, लकी आणि इतकं छान मस्त एकदम क्लिअर वॉटर आहे, काहीच पण नाही त्याच्यामध्ये. आणि इकडे फिशिंगसुद्धा करता येते. तर हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता. आणि इथे सनसेट झालं, इतकं छान दिसेल. तर माझ्या मागे बघू शकता किती छान व्ह्यू आहे नदीचा. आणि इतकं हिरवगार आहे साईडने. तर आणि तिकडे गुड्डी आहे, ती पण तिचं चाललंय व्हिडिओ फोटोज काढणं. चला आता निघतो आम्ही पण. तर इथे मस्त फिशिंग करताय मुलं, बघू शकता अशी फिशिंग करताय. असे गळ टाकून बसलेले आहे. आणि इथे पुढे ट्रॉली पण आहे यायला जायला. शाळेतली मुलं वगैरे किंवा गावातले जेव्हा पूर येत असेल तेव्हा यूज करत असतील हे. आणि इथे मस्त फिशिंग करतायत सगळे. काही लागलं का नाही मासा? दाखव कुठे. छोटे आहे ना. बापरे, हे बघ गुड्डी, दाखव. हे एवढे फिश लागलेले आहेत त्यांना. आणि कोणती माशी ही काय माहिती? शिपले. पाण्यात ठेवले की ताजे राहतात ना अशी. काय लावता तुम्ही खाणं? तर इथे मस्त फिशिंग चालू आहे छान. तर इथे तुम्हाला भोकराचं लोणचं दाखवलेलं, तर त्याचं झाड तुम्हाला म्हटलं दाखवू आपण. तर इथे बघू शकता झाडाला आलेले आहेत. गुडी तोड, दाखव. मी धरते, तुम्ही तोडा. हां हां, सोडा तुम्ही. इकडे या साईडला या. इकडून ये का? ह्याच्यात ठेवा. प्रत्येकाला किडा आहे. हिरवे तोडून. हां, हिरवेच थोडा पिकून जाता. तर तुम्हाला कसा वाटला लग्नाचा व्लॉग, गावाकडील लग्न? तर घोडा पण छान नाचला, ते पण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.